अवी अवी सर बाजूला बाजूला सरक ना. झालं ना समाधान. बघितलं तुझ्या बापाने लिहिलंय, सांगितलं मी तुला, नाव ऐकायचं होतं. मला म्हणाला जा बायकोला दाखव, हे मेडल आहे तुझं मेडल. तुझा बाप म्हणाला मला आहे. अहो माझे बाबा का करतील असं? कारण मी तुझ्याशी असं वागलोय म्हणून. हो, पण आपल्यात काय घडलंय त्यांना कसं माहित? हा प्रश्न स्वतःला विचार ना जरा. मी तुझ्याशी जे जे वागलोय ना ती प्रत्येक गोष्ट तुझ्या बापाला माहिती कशी. आणि आता त्या माणसाने ठरवलंय की मी जे जे केलं ते सगळं तो माझ्या बरोबर करण्यात होतं. शक्यच नाही, माझे बाबा असं करूच शकत नाही. हे बास ना. 17 वर्ष झालेत आपल्या लग्नाला, त्यामुळे ही ऍक्टिंग ना माझ्यासमोर नाही करायची, कळलं ना. तुझ्या बापाला तू सांगितलेस. काय बोलताय तुम्ही? मी का सांगीन त्यांना? आणि मुळात तुम्ही बाबांकडे गेलातच कशाला? नव्हतंच जायचं. त्या माणसाचं तोंड मला बघायचंच नाही आयुष्यात, पण काय करणार, माझं नशीब फुटकाय ग. काय आधीच पैसे नाही होते, ते सगळे पैसे गेलेत. कर्ज घेतलंय, तो तेलंग फोन करतोय, धमक्या देतोय. ती गोष्ट आहे समोर. एक कॉन्ट्रॅक्ट होतं, एक जे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळायला पाहिजे यासाठी झगडत होतो. ते कॉन्ट्रॅक्ट तुझ्या बापाकडे, त्याचा टेंडर तुझा बाप काढणार आहे म्हणून त्या माणसाकडे मी गेलो, नाहीतर त्या म्हाताऱ्याचं थोबाड पाहिजे इच्छा नाही माझी. अवी तुम्ही काय झोंबलं ना, है ना. बापाचं नाव घेतलं, बापाबद्दल असं बोललो म्हणून झोंबलं तुला. तुझ्या बापाने जे केलंय ते बघ ना, ते नाही दिसत आहे का? कसं दिसणार? कारण तूच तर जाऊन सांगितलंय, तेच तर म्हणतोय मी. एकतर तुम्ही त्यांचे एकेरी उल्लेख करणं बंद करा. काय करशील? वडील आहेत ते माझे. अवी अरे मग काय लोणचं घालू मी त्यांचं? तुझे वडील माझ्याशी कसं वागलेत हे माहितीये का तुला? काही नाही, मी शांतपणे ऑफिसला गेलो होतो. का तर मला टेंडर हवंय, मला ते कॉन्ट्रॅक्ट हवं होतं म्हणून गेलो. हात जोडले त्यांच्या समोर, हात जोडून त्यांना म्हणालो की प्लीज, मी इथे तुमचा जावई म्हणून नाही आलोय. आपला पर्सनल राग हेवे दावे सगळे 2 मिनिटं बाजूला ठेवूया आणि प्रोफेशनली बोलूया ना आपण. पण नाही, ज्या माणसाला हे कळेल तो तुझा बाप कुठला. काय केलं माहिती तुझ्या बापाने? पहिल्या दिवशी असा टेबलवर बसला, असा बसला, मला म्हणाला खाली बस. मला गुडघ्यावर असं खाली बसवलं. मग स्वतःचा शूज असं समोर धरला. तुझ्या बापाने केलंय हे सगळं, नीट बघून घे. शूज समोर धरला आणि मला म्हणाला माझा शूज पॉलिश कर. माझ्या खिशातून माझा रुमाल काढून तिथे बसून मी तुझ्या बापाचे शूज पुसलेत. जेव्हा मी त्याचा शूज पुसत होतो ना, त्यावेळी ऑफिसमध्ये लोक ये जा करत होते, लोक माझ्याकडे पाहत होते, हसत होते. मला लाज वाटली, स्वतःची किळस आली मला. मी थांबलं तर तुझा बाप पायाने असं केलं मला, ए पूस. हा बाप आहे तुझा. असं केलं माझ्या बाबांनी? खोटं बोलतोय मी? अहो मग तुम्ही तिकडे का थांबलात? मुळात तुम्ही तिकडे गेलातच का त्यांच्याकडे? निघून जायचं होतं ना तिकडून. आणि काय करणार? ऐक ना, पहिली गोष्ट, तिकडे तुझा बाप माच करणार, इथे तू माझ्यावर आवाज चढवणार आहे, मी खपून घेणार नाही. नाही, मी आवाज नाही चढवत. अरे नाही चढवत का? नाही चढवत. आणि तिथून निघून जाऊन काय करणार होतो? भीक मागायची होती का मी? कुठून आणणार पैसे? तेलंगला पैसे द्यायचे, तो रोज फोन करतो, कुठून आणणार पैसे? हे तुझ्यामुळे घडलंय. माझं का वागला तुझा बाप माझ्याशी असं? का? कारण इथे जे जे घडतं, मी जे जे तुझ्याशी वागलोय ते सगळं तुझ्या बापाला कुठून कळलं? कारण तू सांगितलीस ना, प्रत्येक गोष्टीची माहिती तू दिलीस ना, खडानखडा माहिती तू दिलीस तुझ्या बापाला. नाही, मी नाही सांगितलं. विश्वास ठेवा, मी कोणाला काहीच सांगितलं नाही. हो विश्वास ठेवा ना, मी खरंच कुणाला काही सांगितलं. त्यापर्यंत विश्वासच ठेवत होतो, तर चुकलं ना माझं. जगातला सगळ्यात मोठा मूर्ख माणूस आहे मी. मला वाटत होतं की किती चांगली बायको आहे आपली. तिच्या माहेरची माणसं माझा अपमान करतात, मला त्रास देतात. मी तिला सांगितलं बाहेरच्यांशी संबंध तोडतो, लगेच तिने संबंध तोडले रे. एखाद्या मुलीसाठी तिचं माहेर तोडणं ही किती किती मोठी इमोशन आहे, किती अवघड आहे तिच्यासाठी. ते पण माझ्या अनुने केलं यार, माझ्यासाठी केलं असं मी समजत होतो.
आणि तू एकीकडे तू आहे की माझी पाठ फिरल्या फिरल्या माहेराशी कॉन्टॅक्ट होता तुझा. इथली प्रत्येक गोष्ट फोन करून जाऊन घरी बापाला सांगत होतीस तू. नाही, मला नाही माहित. मला खरंच नाही माहित. विश्वास ठेवा, मी कोणाला काही नाही सांगितलंय. खरंच अहो. सरक. मला तुझ्याशी बोलायचंच नाही. मला तुझं थोबाड पाहिजे इच्छा नाही. ऐका ना, आपण ते आधी ते पुसूया. मी सोल्युशन आणते. काय पुसते. मग मला पुसता येतं. मला पुसू द्या ना. मला असं काय करता? मला येतं ना पुसता. हात लावायचा नाही माझ्या अंगाला. खोटारडी अहो, उपकार करतायत माझ्यावर. अजून थोडं घ्या. 1 मिनिट, 1च मिनिट. नाही निघत ते, घ्या ना थोडस. चालय. ऐका ना, विश्वास ठेवा माझ्यावर. खरंच सांगते. खरंच मी माहेरी बाहेरच्यांना, बाबांना, कोणाला कुठे आपल्याबद्दल कधीच काही सांगत नाही. प्लीज विश्वास ठेवा. कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. बास झालं आता. मला ना सीमा वहिनी जे म्हणायच्या त्यावर विश्वास बसायला लागला. अजून काही साधेपणाचा, भोळेपणाचा आव आणून तू या घरात फिरत असतेस ना. नाटक आहेत सगळी. 1 नंबरची खोटारडी असतो अनु. पटायला लागले आणि मला ते खरं मनापासून सांगतो. आता भास झालाय सगळं मला. तुझ्या बापाने केलेला अपमान आणि तू माझा केलेला विश्वासघात, या 2 गोष्टी या जन्मात तरी विसरणार नाही मी. अभि, काय बोलताय तुम्ही? इतकं टोकाचं नका बोलू तू. विश्वास ठेवा माझ्यावर. मी खरंच कोणाला काहीही सांगितलं नाही. मी माफी मागते तुमची. हो तर मी बोलते बाबांशी, पण आता वेळ निघून गेली. तुझ्यासारख्या खोटारड्या बाईवर मला नाही विश्वास ठेवायचा आहे. अजून एक गोष्ट, आत्ता इथे जे काही घडलंय त्यातला एक जरी शब्द तुझ्या बापाला जाऊन सांगितलंस ना तू, ते याद राखा. कारण काय आहे, हे कॉन्ट्रॅक्ट मला मिळणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण ते जर नाही मिळालं ना तर माझं कुटुंब रस्त्यावर येणार आहे. हो, माझं. आणि माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मी कुठल्याही ताराला जाईन. याच्यापैकी एक जरी गोष्ट तुझ्या बापाला कळलं म्हणजे तू सांगितलंस, तर लक्षात ठेव, या घरात तुझा बाप राहत नाही, तू राहतेस. आहोतच मग तू आणि मी. काय होऊन बसलंय? बाबांना कोणी सांगितलं असेल? नाही नाही अनु, असं रडून चालणार नाही. हे सगळं कोणी सांगितलंय हे मला शोधून काढायलाच हवं.
जे जे तुझ्याशी वागलोय ते सगळं तुझ्या बापाला कुठून कळलं? कारण तू सांगितलंस ना. आता इथे जे काही घडलंय त्यातला एक जरी शब्द तुझ्या बापाला जाऊन सांगितलंस ना तू, ते याद राखा. सख्यांनो, एक मंत्र कायम लक्षात ठेवा हा. सगळ्यांशी चांगलं वागताना, सगळ्यांची मनं जपताना आपण बायका अनेकदा स्वतःवरच अन्याय करतो. पण हे अजिबातच योग्य नाहीये. म्हणूनच सांगतेय, स्वतःसाठी लढायला शिका. हो ग मधुश्री, हे अगदी बरोबर बोललीस तू. हे जे काही चाललंय ना ते खूप चुकीचं चाललंय, हे कळतंय मला. पण पटत नाहीये, सहनही करायचं नाहीये. पण काही सगळं काय चाललंय हे कळायला मार्ग नाही. बाबांना घरातलं सगळं कसं कळतंय? कोण सांगत असेल? अविनाश तर खोटं बोलणार नाहीत. मग खरं तर अविनाशीच बोललं पाहिजे. त्यांनाच काही ते माहीत असणार. आता जरा राग शांत झाला असेल. यांनाच विचारते, चहा घेऊन जाते. चहा चहा घेताय ना? अहो, बोलणार नाही आहेत का माझ्याशी? विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी कोणाला काही नाही सांगितलं. मी असं करेन असं वाटतं का तुम्हाला? बघा ना माझ्याकडे. मी असं काय करू की तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? मी खरंच कोणाला काही नाही सांगितलं. आपल्या घरात जे घडतं ते मी कधीच बाहेर जाऊन कोणाला सांगत नाही. आणि माहेर तर प्रश्नच येत नाही ना. मी त्यांना फोन करत ना मी तिकडे जात. बाबांना किंवा कुणाला मी काही सांगितलं नाही. मुलांची शपथ घेऊन सांगते. विश्वास ठेवा ना माझ्यावर. अहो अविनाश, प्लीज प्लीज विश्वास. आई, काय झालं? काय करतेस इकडे? तू आज जा. नाही आई, मी सगळं ऐकलंय. बाबा, का वागताय तुम्ही आईशी असं? आईने आपल्यासाठी, आपल्या घरासाठी एवढं केलंय, तरी अजूनही तुमचा तिच्यावर विश्वास नाहीये. आईने आमची शपथ घेतली. आई आमची खोटी शपथ कधीच घेणार नाही. तुम्ही प्लीज तिच्यावर विश्वास ठेवा, प्लीज. झालं बाळा. आजी आणि सीमा वहिनी तुला कायम एक गोष्ट सांगतात बघ. दोन मोठी माणसं बोलत असताना चराचरामध्ये जीभ चालवू नये. कधी शिकणार बरं तुम्ही? पण बाबा, गप्पा बस. एकदम गप्पा.
अहो अहो तुला सांगितलं होतं ना पिहू, यात पडू नकोस म्हणून. सांगितलं होतं ना मी पिहू आज. आई अजून किती दिवस तू हे सगळं सावरणार आहेस? ते नेहमी अशी तोडफोड करतात आणि तू सावरत बसतेस. त्यामुळे पुढच्या वेळी आणखी काहीतरी फोडायचं बळ मिळतं त्यांना. आई पडू दे ना काचा तशाच. नाही ठेवू शकत काचा तशाच, कारण जर तशाच ठेवल्या तर यांना लागेल, मला लागेल, माझ्या घरातल्या सगळ्यांना लागेल. आणि ते होऊ द्यायचं नाहीये मला, म्हणून सावरते. आई काय झालंय? तू कशाबद्दल बोलत होतीस बाहेर? आणि बाबा काय एवढे चिडलेत? पिहू अगं, मी काय सांगतेस? खरंच ग? आपल्या घरातल्या आजोबांना कसं कळलं? तेच मला काही कळत नाहीये पिहू. पिहू, तू मंदार मामाला चुकून काही बोलली नाहीस ना फोनवर? हे बघ, मी तुझ्यावर रागवणार नाही, मी चिडणार नाही तुझ्यावर, पण तू बोलली असेल तर सांग ना मला. नाही नाही, मी कोणाला काही सांगितलं नाही. मी कधी जास्त काही झालं की मंदार मामाला फोन करते, पण मी यातलं त्याला काहीच सांगितलं नव्हतं. माझ्यावर विश्वास ठेव आई. नाही ना सोन्या, आहे माझा तुझ्यावर विश्वास, सगळ्यात जास्त तुझ्यावर विश्वास आहे. पण मग बाबांना हे सगळं कोण सांगत असेल? त्याला कसं कळत असेल आपल्या घरातलं? कदाचित सीमा काकूने सांगितलं असेल. काही काय बोलतेस तू? आई आणखी कोण असेल? तिलाच तुझं वाईट झालेलं बघायचं असतं. मी खूपदा बघितलंय, तुला कोणी ओरडलं ना की ती खुश असते. पिहू बासा, काही बोलू नकोस. त्या दिवशी मी तुला सांगितलं होतं, हे सगळं तू मनातनं काढून टाक. सांगितलं होतं की नाही? आई पण नाही पिहू, सीमा वहिनी माझा कितीही राग करत असल्या तरी त्या माझ्याशी असलं काही वागणार नाही. आई पण मग तूच आजोबांना फोन करून विचार ना, त्यांना हे सगळं कसं कळलं? विचारलं असतं का? माझ्या डोक्यातही आलं होतं, पण तुझ्या बाबांनी मला निक्षून सांगितलंय की मला कळलंय हे माझ्या माहेरच्यांना कळू द्यायचं नाही. मग कसं करायचं आता? माहित नाही पिहू, मला काहीच कळत नाही. एकीकडे माझे बाबा आहेत आणि दुसरीकडे अविनाश. या दोघांमध्ये ना माझं मरण होतं. मला काही सुचत नाही. पण आई आपल्याला असंच बसून राहून नाही चालणार. आपल्या घरातल्या बातम्या त्या घरी जाऊन कोण सांगतंय हे आता आपल्याला शोधायलाच हवं. ब्रेकफास्ट झाला का ग? नाही ना, काहीच खाल्लं नाहीये मी अजून. तुझं नाही विचारतोय, घरातल्या सगळ्यांसाठी बनवून झालं का हे विचारतोय. झालं असेल नाही म्हणजे एव्हाना अनुचं सगळं झालेलं असतं. माझं पण बघ ना, चुकीच्या माणसाला प्रश्न विचारतोय मी. काय? काय आहे? वाढायला तरी चल, करत तर काहीच नाहीस तू. सकाळी सकाळी भांडायचंय तुला माझ्याशी? अरे बाप, नाही 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 अगं, तुझ्याशी कुठला भांडतोय मी? पण काय ना, खायला लागतं ना आपल्याला. म्हणजे आपल्याला खायला लागतं, मग जमलं तुला तर आपलं वाढायला ये. हा?
हां बोल सीमा. दिव्या, आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय. म्हणजे वाजलं दोघांमध्ये. अगं वाजलं काय, चांगलंच वाजलं. काल रात्री भाऊजी उशिराच घरी आले आणि आल्या आल्या अनुशी भांडायला लागले. अगं इतक्या मोठमोठ्याने भांडत होते ना की आमच्या रूम मध्ये आवाज येत होता त्यांचा. मला काय वाटतं दिव्या, तुझ्या सासऱ्याने चांगलाच त्रास दिला असणार रे भाऊजीला. असेल तसंच असेल. सीमा ही तर फक्त सुरुवात आहे ग. तेच तर म्हणतेय मी, ही फक्त सुरुवात आहे दिव्या. तू बघच आता मी काय काय करते ते. त्या अनुला इतका त्रास देईन ना मी की ती स्वतःच घर सोडून जाईल. तथाच तू. असंच होऊ देत मला तेच हवंय ग. पण आपल्याला आता सांभाळून राहायला हवं, नाहीतर ना दिव्या. काकू वाटतं मध्ये ही पिऊ. या कार्टीने ऐकलं की काय? काय लॉक करून आत येता येत नाही पिहू? ब्रेकफास्टसाठी थांबलेत सगळे. तुला बोलवत आहे. आले मी, तू जा पुढे. दिव्या. काकू कुठल्या तरी दिव्याशी बोलत होती. कोण असेल दिव्या? दिव्या मामी तर नसेल ना? मला काकूवर नजर ठेवायला पाहिजे. तू अजून इथेच उभी आहेस? अगं मी म्हंटल ना येते म्हणून. काय जा ना. एक वेळ अहो, फोडणीची मिरची देऊ का सोबत? अहो